हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत राज्य सरकारने जो GR परवा काढलेला आहे तो GR या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, मराठीवरती प्रेम करणाऱ्यांना मान्य नाही। त्यामुळे आज हा GR आम्ही कायदेभंग करून हा GR आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही फाडलाय, त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे। आज या सगळ्या GR मुळे मराठी भाषा संपवण्याचा कट या राज्य सरकारकडनं होतो। हे राज्य सरकार मराठी द्वेष्टी आहे। हे हिंदी म्हणून आज हिंदीकरण करून मराठी संपवणार आहेत। उद्या भविष्यामध्ये आपल्याला बोर्ड लावावं लागतील या ठिकाणी की त्या मराठी माणूस राहत होता। काही दशकानंतर या मराठीची अवस्था अशी होईल, हिंदीची गरज आहे कोणाला? या ठिकाणी हिंदीची गरज महाराष्ट्रातल्या लोकांना नाही। या ठिकाणी ऐच्छिक म्हणून हिंदी आम्ही सगळेजण शिकत होतो। याच्यामुळे हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांगुल चालन या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष आणि त्याचं इथं सरकार करते। एका ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि एका ठिकाणी मराठीची गळचेपी करायची, हे कुठलं धोरण आहे? आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही संपर्क सूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका। संपर्क सूत्राची गरज काय? तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधा, आम्ही मराठीत साधू, आम्ही इतरांना आमच्या भाषेची दखल घ्यायला लावू। आमच्याकडे इंग्रजी आहे, द्विभाषा सूत्र आम्हाला हवं आहे। सन्मान्य राजसाहेबांनी या बाबतीतली भूमिका अत्यंत स्पष्टपणे रोखठोकपणे काल मांडली। अमित साहेब ठाकरेंच्या आम्हाला या बाबतीतल्या सूचना आहेत। हे आंदोलन आज सुरुवात झालेली आहे, हे आंदोलन इथे अजून हे अंतिम नाही। याच्यानंतर SCERT असेल, बालभारती असेल, इतर शिक्षण विभाग असेल आणि दादाजी भुसे असतील, या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हा इशारा आहे। पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही, एकही पुस्तक विकून देणार नाही। शाळेमध्ये जर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करून देणार नाही। आम्ही हिंदू आहोत, या ठिकाणी हिंदू म्हणून आम्हाला हिंदीची सक्ती केली जाते। हिंदी आणि हिंदूचा काय संबंध? आम्ही वर्षानुवर्ष मराठी करतोय। हिंदू धर्मासाठी जर काय कोणी केलं असेल तर आमच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय, महात्मा फुलेंनी केले। हे सगळे आमच्या हिंदू धर्मासाठी, इथल्या मराठी लोकांसाठी केले आणि मराठी भाषेने मराठी लोकांनी कायम देशाला दिशा दिलेली आहे। त्यामुळे आम्हाला इथे हिंदीला विरोध केल्यामुळे आम्ही हिंदू नाही, हे जे काही नॅरेटिव्ह पसरवलं जाते ना, त्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी काढलेले की होय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आम्ही मराठी हिंदी आहे। आणि हिंदीला मांडणार नसल्यामुळे आम्ही हिंदुत्व आमचं प्रकार आहे हे आम्ही चालून देणार नाही। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते।
त्यांनी निवडणुका विधानसभेच्या लागू दिल्या नाही आणि संग्राम थोपटे साहेबांना अत्यंत मानाचं जे स्थान आहे ते विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी पोहोचू दिलं नाही. आणि त्याचा जर त्या ठिकाणी संग्राम थोपटे साहेब जर गेले असते, पोहोचले असते, तर एक चांगल्या माणसाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभागृहाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती. सोबतच शिवसेना जी फुटल्या गेली, ती शिवसेना फोडत असताना कायद्याची ऐशी तेशी केल्या गेली. संविधानाच्या अनुसूची 10 जी आहे त्या 10व्या अनुसूचीला संपूर्णतः बाजूला ठेवल्या गेलं. त्यावेळेस थोपटे साहेबांनी, संग्राम थोपटेंनी ते होऊ दिलं नसतं. पुढे राष्ट्रवादी फुटू दिली नसती. त्यामुळे पक्षही जे चोरल्या गेले दोन, ते येऊ शकलं नसतं. आणि हे सर्व का झालं तर संग्राम थोपटे साहेबांना या पदापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. हा इतिहास आहे. हा इतिहासात ध्यानात घ्यावा. चांगले वाईट दिवस येत असतात आणि संघर्षशील परिवाराकडून ज्या संघर्षाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा माझ्या संग्राम थोपटे साहेबांकडून आहे. त्यांनी आपली संघर्षशील परिवाराची जी ओळख आहे ती कायम ठेवावी आणि त्यांचा दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर भ्रम निराश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना एक मित्र या नात्यानं माझी अर्थ स्वरूपाची हाक आहे की त्यांनी काँग्रेसमध्येच राहावं. प्रसंगी काँग्रेसचं नेतृत्व देखील त्यांची करायची तयारी असेल तर आम्ही व्यक्तिशः त्यांच्या सोबत आहे. त्यांनी असा आत्मघातकी स्वरूपाचा निर्णय हा घेऊ नये. ते काँग्रेसचे परिवार आहेत, त्यांचा नेतृत्व काँग्रेसचं आहे. अनेक काँग्रेसच्या लोकांना घेऊन भाजपने संपवलेला आहे. तसाच संपवण्याचा एक घाट यामागे कुठेतरी हा असू शकतो. त्यामुळे असा निर्णय त्यांनी घेऊ नये ही माझी त्यांना सूचना, विनंती आहे. काँग्रेसकडनं कोणीच त्यांना भेटायला नाही गेलं, भेट घेणार का? मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कात आहे. वारंवार मी त्यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मी माझा कार्यक्रम हा माध्यमांमध्ये आहे, तो पब्लिक डॉक्युमेंट आहे. मी 11 तारखेला भोरला जाऊन आदरणीय आमचे नेते अनंत थोपटे साहेबांची भेटी घेणार होतो. संग्राम थोपटे साहेबांनाही भेटणार होतो. तो माझा कार्यक्रम मी जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष थोपटे साहेबांनीच मला फोन त्या ठिकाणी संग्राम थोपटे साहेबांनी करून आज वडिलांच्या, मोठ्या साहेबांच्या काही चाचण्या आहेत, त्यामुळे आज न येता आपण पुढे नंतर या अशा स्वरूपाचं माझं त्यांचं भ्रमणध्वनीवरून बोलणंही झालं होतं. त्यांनी स्नेहभोजनाचंही मला त्यावेळेस निमंत्रण दिलं होतं आणि मी पुढची भेट माझी 19 तारखेला आहे. मी 19 तारखेला आपल्या भेटीला येतो असं देखील त्यावेळेस मी सांगितलं होतं. त्यामुळे मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. आजही संपर्क साधण्याच्या मी प्रयत्नात आहे. त्यामुळे संपर्क झाला नाही किंवा कोणी केला नाही हे चुकीचं आहे आणि त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं म्हणणं देखील. मला मेलद्वारे